विधवा महिलांसाठी त्यांना अर्थसहाय्य म्हणून 1500 रुपये प्रतिमाह महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो। मित्रांनो, जर तुमच्या घरात जर कोणी विधवा महिला असेल किंवा तुम्ही स्वतः जर विधवा असाल तर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, तुम्हाला प्रतिमाह 1500 रुपये कसे मिळतील या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। मित्रांनो, ही संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तुम्हाला हा फॉर्म भरला जातो। या फॉर्मची काय पात्रता आहे, कसा हा फॉर्म भरायचा आहे, काय तुम्हाला नेमकं स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। विधवा महिलांसाठी जी पात्रता आहे ती पात्रता म्हणजे अर्जदार जो आहे म्हणजे विधवा महिला महाराष्ट्राची रहिवासी असणं गरजेचं आहे आणि त्यांचं उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी असायला हवंय। महिलांचे वय हे 18 वर्ष पूर्ण असायला हवे। अर्ज करण्यासाठी तोच पात्र असेल ज्या महिलांचा पती हा मृत्यू झाला असेल, म्हणजेच जी महिला ही विधवा असेल। गरीब कुटुंबातील लोक लेख पाहिजे। मित्रांनो, अर्जदार 15 वर्ष राज्यातील रहिवासी पाहिजे आहे। या की तुम्हाला पात्रता आहेत आणि कागदपत्र कुठले कुठले लागणार आहेत। कागदपत्र अर्ज करण्यासाठी आधार कार्ड तुम्हाला अनिवार्य आधार कार्ड हे लागणार आहे। या योजनेत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र म्हणजेच मृत्यू दाखला हा लागणार आहे। अर्जदाराचे कुठल्याही बँकेचे एक अकाउंट, राष्ट्रीयकृत एक बँकेचे अकाउंट लागणार आहे। अर्ज करण्यासाठी महाराष्ट्राचा राहत असल्याचा बोनाफाईड सर्टिफिकेट हे लागणार आहे। तुम्ही डोमोसिल सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकतात। अर्ज करण्यासाठी 2 लाखाच्या आतील उत्पन्न असायला हवे आणि त्या उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्हाला काढावा लागणार आहे तलाठीकडून। तलाठीकडनं जो कच्चा दाखला मिळणार आहे तुम्हाला, तो तहसीलकडनं तुम्हाला हा पक्का करून घ्यावा लागणार आहे। भरलेला अर्ज तुम्हाला त्या योजनेचा अर्ज लागणार आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली, तुम्ही डायरेक्ट जाऊन डाउनलोड करू शकतात आणि त्याची PDF काढून त्याचा प्रिंट सुद्धा काढू शकतात। वयाचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार, ते आधार कार्ड लागणार आहे। दारिद्र्य रेषेखाली तुमचं कुटुंबाचा पुरावा म्हणजेच तुमचं रेशन कार्ड हे लागणार आहे। पेन्शन धारकांची जी योजना आहे मित्रांनो, हा जो फॉर्म आहे हा तुम्हाला कुठं भरावा लागणार आहे, तर तुम्हाला हे सर्व काही डॉक्युमेंट जमा करून एक फाईल तयार करून तुमच्या जवळच्या तहसील विभागाला जावं लागणार आहे। तहसील विभागामध्ये निराधार योजनेचे वेगळेच एक ऑफिस असणार आहे, त्या ऑफिसमध्ये हे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागणार आहे। डॉक्युमेंट दिल्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 2 ते 3 महिन्याच्या आत तुम्हाला 1500 रुपये प्रतिमाह सुरू करण्यात येणार आहे। मित्रांनो, आशा करतो तुम्हाला योजनेची सर्व की पात्रता समजलेली असेल। जर समजलेली नसेल तर मला कमेंट करा। कुठल्याही योजनेचा कुठलाही तुम्हाला प्रश्न पडत असेल मला कमेंट करा, मी कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।